हॅलो फ्रेंड्स, वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवलेली आहे आणि वरण बनवलेलं आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. पहिले आपण भेंडी बनवून घेऊया. त्यासाठी आहे ना, एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यानंतर ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची टाकायची. त्यानंतर थोडंसं मीठ आणि हळद टाकायचं. मी एकदम थोडीशीच भेंडी करणार आहे, त्यामुळं मी थोडंच वापरते. तुम्ही जास्त भेंडी बनवत असाल तर त्या क्वांटिटीनुसार तुम्ही जास्त प्रमाणात आहे ना मिरची आणि लसूण वापरू शकता आणि मीठसुद्धा. तर आता ही भेंडी बघा एवढीच आहे. तर ही आहे ना व्यवस्थित अशी परतून घ्यायची छानपैकी. व्यवस्थित सर्व परतून झाल्याच्या नंतर यावर आहे ना झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर भेंडी शिजून द्यायची. मध्ये-मध्ये चेक करायचं 1-2 मिनिटाला भेंडी खाली लागणार नाही यासाठी. आता 2 मिनिटं झालेले आहेत. मी परत चेक करून बघतीये. हे बघा अशा प्रकारे छानपैकी मोकळी होती आणि अशा प्रकारे भेंडी तुम्ही बनवली ना, तर मुलांच्या डब्यांना पण खूप छान अशी टेस्ट येते आणि त्यांना पण खूप आवडेल. आणि आता एका साईडला आहे ना आपण वरण बनवूया. त्यासाठी मोहरी टाकलेली आहे, थोडासा लसूण टाकलेला आहे तेलामध्ये आणि थोडासा कढीपत्ता. आता हे फोडणी घालूया आपण. मी डाळ शिजवून घेतलेली होती, तूर डाळ होती. त्यामध्ये हळद आणि मीठ ऑलरेडी टाकून डाळ आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेतली होती. तर डाळ पण झालेली आहे. आता आहे ना भाकरी करून घेऊया एक. मी एकच भाकरी बनवलेली आहे. व्यवस्थित अशी भाकरी मोठी बनवलेली आहे आणि आता त्यावर पाणी लावून घ्यायचं. पाणी लावून झाल्याच्या नंतर 1 मिनिटाने आहे ना भाकरी पलटून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे. आता भाकरी आहे ना व्यवस्थित अशी शेकून घ्यायची सर्व बाजूनी. तुम्ही बघू शकता किती छान अशी टम्म फुगायला लागलेली आहे भाकरी. हे बघा, बघा किती छान भाकरी झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी हा असा सर्व आज स्वयंपाक बनवलेला आहे. व्यवस्थित सर्व बाजूने आहे ना भाकरी शेकून घ्यायची. तर बघू शकता तुम्ही मस्त अशी डाळ बनवलेली आहे मी आणि दुपारची गवारची भाजी आहे आणि थोडासा परतलेला भात आहे आणि भेंडीची भाजी आणि भाकरी. किती छान मस्त असा बेत झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.